रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलवर पहा आपला आवडता कार्यक्रम पडद्यामागचं राजकारण. पडद्यामागचं राजकारण. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सीरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सीरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. काल 1400 पानांचं आरोपपत्र चार्जशीट SITनी दाखल केलं. सगळ्या घटना कशा आहेत पहा मित्रांनो. 3 तारखेपासून अधिवेशन चालू होत आहे. गेल्या अधिवेशनात गदारोळ झाला आणि हल्लकल्लोळ, आणि या हल्लकल्लोळातून आता आलेले संशय कल्लोळापर्यंत. म्हणून मी आजचं माझं टायटल घेतलं बघा, संशय कल्लोळ. आपण संशय न्याय व्यवस्थेवर घेत नाही, आपण संशय पोलिसावर घेत नाही, आपण संशय कोणत्या मुख्यमंत्र्यावर घेत नाही, आपण संशय उपमुख्यमंत्र्यावर घेत नाही, आपण संशय कोणत्या मंत्र्यावर सुद्धा घेत नाही. आपण संशय घेतो या वृत्तीवर, या प्रवृत्तीवर आणि या गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या मनोविकृतीवर. म्हणून हा संशय कल्लोळ आजचा विषय मी मांडलेला आहे मित्रांनो. तुम्ही जर कालचा एकंदरीत सर्वे केला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो की 1400 पानांचं आरोपपत्र 90 दिवसाच्या आत कोर्टामध्ये सादर करण्यात आलं. या आरोपपत्रात काय आहे काय नाही आणि यावर काय पुढे घडू शकतं त्या आरोपपत्रातले मुद्दे आत्ताच पोलीसही सांगू शकत नाहीत, SIT सांगू शकत नाही, वकील सांगू शकत नाहीत. आता पुढे हे न्यायालयात ट्रायल चालू होईल आणि धनंजय देशमुखांनी सुद्धा काल सांगितलं की हे त्यांनी सुद्धा सांगू शकत, त्यांना माहित जरी असं ते सांगू शकत नाहीत, कारण काही कॉन्फिडेन्शियल गोष्टी, काही गुप्तता न्यायालयीन प्रक्रियामध्ये राबवावी लागते याचे संकेत आहेत. आणि त्यामुळे अनेक युट्यूब चॅनलनी काल संशय व्यक्त केला की हे कोणाला तरी वाचवत आहेत का. कृपा करू माझं सर्वांना सांगणे मित्रांनो की हे याच्यात तुम्ही राजकारण आणू नका. काल प्रकाश आंबेडकरांनी जे स्टेटमेंट केलं की हे कुणाला तरी आरोप करण्यासाठी, कुणाला तरी फाशी देण्यासाठी नाही तर कोणाला तरी वाचवण्यासाठीच असलेलं हे आरोपपत्र आहे. एवढी घाई का मित्रांनो. हाच महाराष्ट्रातला समाज, हाच महाराष्ट्रातली 14 करोड जनता दररोज आक्रोश करत होती, काही अजून कसं काही नाही, अजून कसं काही नाही. आता आरोपपत्र दाखल केलं तर म्हणतात एवढ्या लवकर कसं केलं. असं हे 2 डबल हुलकी वाजवणारी काही तथाकथित वाचाळवीर, तथाकथित स्वतःला ज्ञानी समजणारे काही लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत मित्रांनो. दाखल केलं आरोपपत्र तर का दाखल केलं. तपास यंत्रणा तेवढी सक्षम आहे. आता कालचं सुद्धा तुम्ही प्रकरण बघितलं असेल, स्वारगेट मधलं बलात्कार प्रकरण, दत्ता गाडे. या गाडीला गाडण्यासाठी 70 तास लागले फक्त. या गाडीला बाहेर काढण्यासाठी त्याला फक्त 70 तासात पुणे पोलिसांनी जी कामगिरी केली निश्चितच कौतुकास्पद आहे. मग मला सांगा मित्रांनो की लोकांना संशय कल्लोळ का वाढतोय की जर 70 तासात तुम्हाला गाडे सापडतो, 70 दिवसात आंधळे का सापडत नाही. कृष्ण आंधळे. एवढी तुमच्याकडे यंत्रणा सक्षम आहे, एवढं सगळं आहे. मग हे संशय कल्लोळ का निर्माण झालेला आहे आता ह्या केसमध्ये. या केसमध्ये संशय कल्लोळ हा वारंवार निर्माण केला जातोय कारण तथाकथित काही लोकांना वाचवण्याचा उद्योग करायचा आहे का, म्हणून जनतेच्या मनामध्ये संशय कल्लोळ निर्माण झाला. संशयाची पहिली पाल तर चुकचुकली सुरेश धसांच्या बाबतीत. सुरेश धसांनी जी मीटिंग केली धनंजय मुंडे सोबत तेव्हापासून मनोजदादा जरांगेंचं त्यांचं
फार काही सख्य आहे असं मला वाटत नाही. कारण मनोज दादांनी स्पष्ट सांगितलंय की धसांचा विषय माझ्यासाठी संपलेला आहे आणि तुम्ही गेलातच का, तुम्ही भेटला तर, ही बरोबर आहे मनोज जरांगेंचं. ज्यावर तुम्ही दररोज आग पाकड आरोप करत होता, ज्यावर तुम्ही आका आका आकाचा आका, एके दिवशी त्यांनी स्पष्ट सांगितलं की आका कोण, तर वाल्मिक कराड, आणि आकाचा आका कोण, तर धनंजय मुंडे. मग धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यासाठी एवढं काही महाराष्ट्रामध्ये हल्ल कल्लोळ आणि संशय कल्लोळ निर्माण करण्यात आला. दररोज एक प्रकरण बाहेर काढण्यात आलं मित्रांनो, दररोज एक प्रकरण. म्हणजे मला तर वाटतं कदाचित ह्या 80 दिवसात धनंजय मुंडे झोपलेत का नाही, धनंजय मुंडे यांना आराम मिळालाय का नाही, की जरा आता धनंजय मुंडेच्या प्रकृतीची मी काळजी करायची काही गरज नाही, पण धनंजय मुंडे हे किती डिस्टर्ब असू शकतात हे तर नक्कीच विचार झाला पाहिजे. विचार झाला म्हणजे मी काही धनंजय मुंडेची बाजू घेतोय असा काही त्याचा विचार नाहीये, पण मला असं वाटतं की त्यांनी सांगितलेलं की माझा या प्रकरणाशी काही संबंधच नाही आहे. बरं, प्रकरणाचे संबंध नाही म्हणायचं तर पुन्हा सुरुवातीचे पहिले पाडे 55, सातपुडा बंगल्यावर आवादा कंपनी सोबत झालेली मीटिंग, त्यामध्ये ठरलेलं 3 कोटीचं डील 2 कोटीवर आलं. त्याच्यातले 50 का 60 लाख आवादानी खंडणी म्हणून दिलेले आहेत. 1.5 कोटीसाठी, 1.5 कोटीच्या रुपयासाठी यामध्ये कुठंतरी खंडणीच्या प्रकरणामध्ये हे प्रकरण आलं, त्याच्यातून हत्या निर्माण झाली. तर यामध्ये हे सुरुवात पुन्हा तिथं मंत्र्याकडे आली, म्हणून संशयाचं वारण सर्वात झालं. बरं, सर्वात महत्वाचं म्हणजे एक आका 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 सुरेश धसांच्या बाबतीत, सुरेश धसांच्या म्हणण्यातला आका जो आहे तो वाल्मिक कराड. मग वाल्मिक कराडना या चार्जशीट मध्ये काय गुन्हा लावलेला आहे का? वाल्मिक कराडना याच्यातून काही मुक्तता मिळण्याची शक्यता आहे का? वाल्मिक कराड सही सलामत बाहेर निघण्याची पूर्ण गॅरंटी धनंजय मुंडेंना आलेली का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या 7-8 मागण्यांसाठी हा मस्साजोगचा ग्रामस्थ आणि देशमुख परिवारांनी अन्नत्याग आंदोलन केलं, त्या अन्नत्याग आंदोलनाचं फलित काय झालं? तर उज्ज्वल निकमांची एंट्री झाली. बघा, 3 तारखेला अधिवेशन आहे. म्हणजे यामधून मुख्यमंत्र्यांना सेफ करण्यासाठी, मुख्यमंत्र्यांना विरोधकांनी काही प्रश्न विचारू नये म्हणून, की आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि मी बोलू शकत नाही, यावर काही गोष्टी बोलायच्या नसतात, कारण मुख्यमंत्री स्वतः वकील आहेत. त्यामुळं हे सगळं संशयास्पद, संशय कल्लोळ मी हे नाव दिलंय, कारणच हे की सगळं संशयास्पद वाटायला लागलेलं आहे का मित्रांनो. आता काही चॅनल सांगतात की हे संशयास्पद आहे. आरोपपत्र दाखल करायला एवढी घाई का केली? जर मकोकामध्ये 180 दिवसाचा अवधी असताना तुम्ही 80 दिवसातच आरोपपत्र दाखल केलं, अजून 3-3.5 महिन्यात तुम्हाला बरंच काही चौकशी करता आली असती, अजून तुम्हाला यावर बरंच काही खुलासे झाले असते. कृष्णा अंधारे कदाचित सापडला असता जर तो जिवंत असेल तर. आणि मी पुन्हा पुन्हा हे का बोलतोय मित्रांनो, तर काल सुद्धा मी तुम्हाला तेच सांगितलं की संदीप क्षीरसागर आमदारांनी वारंवार शंका उपस्थित केलेली, जर 70 तासात गुन्हेगार सापडतो, 24 तासात गुन्हेगार सापडतो, एवढी क्षमता या महाराष्ट्राच्या पोलिसांमध्ये, एवढी क्षमता या आपल्या देशाच्या गुप्तचर यंत्रणेमध्ये, आणि तेवढी क्षमता आपल्या पोलीस खात्यात आहे. त्याचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे. जर गाडलेला गाडी तुम्हाला 70 तासात सापडतो, तर अंधारलेला अंधाळे तुम्हाला 70 दिवसात कसा सापडत नाही, हा संशयाचा विषय, म्हणून संशय कल्लोळ नाव आहे. सगळं संशयास्पद आहे. वाल्मिक कराड अहो जाहीर बाईट देतो तो आपल्या चॅनलला, क्लिप पाठवून देतोय, शेर आ रहा है, मी यायला लागलोय, माझ्या स्वागताला तयार राहा. अटकेला जाताना सोबत काजूची बिस्किटाची पाकिट, संशयास्पद आहे. स्वतःच्या स्कॉर्पिओ मधून तो येतो, म्हणजे त्यांच्या चेल्या चपाट्याच्या स्कॉर्पिओ मधून, जस काही एखाद्या राजेशाही थाटामध्ये एंट्री करतायत सिंघम आल्यासारखं, संशयास्पद आहे. नंतर सुदर्शन घुले सापडतो, संशयास्पद आहे. कृष्णा आंधळे अजूनही सापडत नाही, संशयास्पद आहे. घुलेंचा मोबाईल लॉक आहे, ओपन होत नाही, संशयास्पद आहे. सीडीआर सापडलेत म्हणतात का, काय सापडलं, संशयास्पद आहे.
सूर्यदासांची पहिली भेट बावनकुळेने 1 महिन्यापूर्वीच करून दिली. जेवायला म्हणून बोलवलं. बावनकुळेंच्या तोंडातून चुकीचे शब्द गेलं असंच सुरेश धसांचं म्हणणं आहे की 4.5 तास मिटिंग नाही तर अर्धा तास काहीतरी झाली. मी वारंवार सांगते, सुरेश धस साहेब, जो बूंद खसे गई वो हाउस से नहीं आती. मनोज दादांचं म्हणणं रास्त आहे. मनोज दादांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सुरेश धस, तुम्ही जेवायला गेलात, तुम्ही ठीक आहे, तुम्हाला तुमच्या प्रदेशाध्यक्षांनी जेवणाचं निमंत्रण दिलं तर त्याच वेळेस त्यांनी धनंजय मुंडेंना जेवणाचं निमंत्रण दिलं असेल आणि म्हणून तुमच्या दोघांची मीटिंग करून काही कॉम्प्रोमाइज होतंय का? काही कॉम्प्रोमाइज होतंय का? काही मिटतंय का? म्हणजे हे मिटवणे, आधी पेटवणे, मग मिटवणे, मग घडविणे, हे काय प्रकार आहे? म्हणून महाराष्ट्रातल्या 14 करोड जनतेच्या मनामध्ये संशय कल्लोळ निर्माण झालेला आहे की आता पुढे होणार आहे काय? खरंच संतोष देशमुखला न्याय मिळणार आहे का? अगोदर ही केस हातामध्ये घ्यायची का नाही, उज्ज्वल निकम साहेब थोडेसे संभ्रमात होते. कारण अनिकेत उज्ज्वल निकम धनंजय मुंडेंचे वकील, मी काल सुद्धा तेच बोललो मित्रांनो. तरी पण उज्ज्वल निकमांनी सांगितले की न्याय देणे हा माझा धर्म आहे. पण तुमच्यावर संशय का आला उज्ज्वल निकम साहेब? संशय कल्लोळ सुषमा अंधारेंनी व्यक्त केला, दमानी यांनी पूर्वी केला होता. कारण उज्ज्वल निकम साहेब हे भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे उमेदवार, प्रवक्ते. बघा गंमत कशी, बघा मित्रांनो, ज्याचा खून झाला, ज्याची हत्या झाली, तो कार्यकर्ता, भूतप्रमुख भारतीय जनता पार्टीचा, मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे, गृहमंत्री भारतीय जनता पार्टीचे, आरोप करणारे भारतीय जनता पार्टीचे, न्याय निवाडा करणारे भारतीय जनता पार्टीचे, ज्या मंत्र्याला आरोप झाला ते भारतीय जनता पार्टीच्या संलग्न म्हणजे राष्ट्रवादी अजितदादांचे त्याचे मंत्री धनंजय मुंडे. त्यांच्या राजीनाम्यासाठी चाललेला हल्ल कल्लोळ, हा संशय कल्लोळ गेल्या जवळपास 80 दिवसापासून ही प्रक्रिया चालू आहे. राजीनामा होत नाही. त्यांनी सांगितले की माझा ह्याच्यात काही संबंधच नाही, मी राजीनामा का देऊ? बरोबर आहे. खरी नीतिमत्ता हे कोणालाच कळत नाही या महाराष्ट्रातली. खरी नीतिमत्ता फक्त एकाच माणसाला कळते, त्यांचं नाव आहे धनंजय मुंडे साहेब, मंत्री, नीतिमान माणूस आहे. खरी नीतिमत्ता आहे त्यांची. त्यांनी सांगितले की बरोबर आहे, नीतिमत्ता नीतिमत्ता. असे अनेकावर नीतिमत्तेचे आरोप झाले, पण नंतर त्यांना निर्दोषत्व सिद्ध केलं. हा मुद्दा त्यांनी पटवून दिला अजितदादांना. मग अजितदादांना सांगितलंय ते दोषी आहेत हे सिद्ध होऊ द्या, मग आम्ही राजीनामा घेऊ. त्यामुळे आता राजीनामा हा विषय सगळ्यांनीच बंद करून टाकलेला आहे. हा विषयच थंड आहे. राजीनामा होय आता राजीनामा हा नाव आता कोणी तोंडातून काढत नाही. आणि सुरेश अगोदर सांगत होते आम्ही कुठं राजीनामा मागितला, आम्ही कुठं राजीनामा मागितला. जेव्हा त्यांची गुप्त भेटीचे व्हायरल झालं, गुप्त भेट व्हायरल झाली आणि मग त्यांनी सावरासारव करण्यासाठी पुन्हा सांगितलं की आता मी राजीनामा मागतो. मग कुठं ते जिल्हा नियोजनतले 73 कोटीचा घोटाळा, बदलीमध्ये 100 कोटीचा घोटाळा, पीक विम्यामध्ये 5,000 कोटीचा घोटाळा, हार्वेस्टर मध्ये 140 का 150 शेतकऱ्यांचे घेतलेले 8-8 लाख रुपये त्याचा घोटाळा, इफ्को कडून काही खरेदी करण्यात आली त्याचे घोटाळे, त्याच्यानंतर स्प्रे पंप खरेदी करण्या म्हणजे फवारणी पंप आहे तो ज्याची किंमत बाजारात 1400-1500 ते 3,500-4 हजाराने घेतली त्याचा घोटाळा. दररोज एक घोटाळे देण्यामध्ये सगळी मंडळी व्यस्त. पण सुरेश धस साहेब, लोकांच्या मनामध्ये संशय कल्लोळ आहे. तो संशय अजूनही पूर्णपणे निघालेला नाहीये. कसा योगायोग आहे बघा मित्रांनो. 3 तारखेला अधिवेशन आहे. 3 तारखेला अधिवेशन आहे. अधिवेशनात विरोधक आक्रमक होणार याची पूर्णपणे जाणीव मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला, धनंजय मुंडेंना, सर्वांनाच आहे. हा विषय काही एवढा सहजासहजी विरोधक सोडायला तयार होणार नाहीये. मग अधिवेशनामध्ये आपल्याला विरोधकांनी टार्गेट करू नये म्हणून घाईघाईत हे 1400 पानाचं आरोपपत्र दाखल केलंय का? आता 1400 पानांचं आरोपपत्र वाचायला वकिलाकडे वेळ आहे, जजेकडे वेळ नाही असं कोण सांगताय? विरोधक सांगतायत. म्हणून संशयाचं वातावरण घडत होत चाललंय का? बरं, एक गोष्ट इतकीच सत्य आहे,
काल धनंजय देशमुखांनी ज्या पद्धतीने सांगितलं की काही गोष्टी ह्या गुप्त आहेत, ह्या गोष्टी ओपन करता येत नाही, आणि नक्कीच मला ते पाहावं लागेल, वाचावं लागेल. आता इथून कोर्टामध्ये त्याचं प्रकरण न्यायप्रवेश, पण 80 दिवस अत्यंत हलाखीचे, अत्यंत मनस्ताप देणारे या महाराष्ट्रात झाले ते देशमुख परिवाराचे. त्या बिचाऱ्या वैभव देशमुखांच्या डोळ्यातले अश्रू पहा मित्रांनो. हिला न्याय मिळणार आहे का? इथं न्याय आणि अन्यायाच्या अनेक कहाण्या आहेत मित्रांनो. एक लक्षात ठेवा, तुम्हाला मी अजून एक न्यायाचं उदाहरण सांगतोय की न्याय आणि गरीबाला एक न्याय आणि श्रीमंताला एक न्याय कसा असतो. कालच आपण बातमी बघितलेली मित्रांनो, की एक कराडची का सांगली कुठली तरी एक मुलगी अमेरिकेत शिकायला, तिचा तिथं ऍक्सिडेंट झाला, ती डॉक्टर शिकत होती, तर ती आयसीयू मध्ये ऍडमिट आहे, आणि तिला भेटायला जाण्यासाठी तिचे वडील, तिचे परिवार हा त्रस्त झालेला, काहीतरी परवानगी मागतोय, व्हिसा मागतोय, त्यांना मिळणं अवघड झालेलं आहे. हा त्यांना न्याय आहे, कारण ते गरीब आहेत, मध्यमवर्गीय आहेत, आणि हेच सावंतांचा मुलगा बँकॉकहून गेलेलं विमान परत बोलवलं, हे मोठ्या लोकांसाठीचा न्याय. असं हे न्याय आणि अन्यायाची प्रक्रिया आपण डोळ्यानं पाहतोय, म्हणून सामान्य माणूस, मध्यमवर्गीय माणूस व्यथित होतोय, आणि म्हणून संशय वाढतोय. काही लोकांनी संशय असा व्यक्त केला की ह्या चार्जेस अजून तुम्हाला घुलेसचे मोबाईलचे सापडायचे आहे. नाही, विष्णू साठेचा मोबाईल गायब आहे, गुलेंचा ओपन होत नाही असं सांगण्यात आलेलं होतं. त्याचं काय झालं? वाल्मिक कर्णांचा 302 या हत्येप्रकरणी काय पुढे काय कारवाई झाली का? वाल्मिक कर्णाच्यात निर्दोष आहेत हा संशय निर्माण झालेला आहे. मग ह्या कुणालाही जामीन मिळू नये म्हणून घाई करून 90 दिवसाच्या आत हे आरोपपत्र दाखल केलं का? हाही विषय आहे. बरं, मकोकामध्ये 180 दिवसाची मर्यादा असते, मग एवढी घाई का केली असा संशय विरोधक घेत आहेत. मग हे काल प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की हे वाचवण्यासाठी घेत आहेत का कुणाला सजा देण्यासाठी घेत आहेत? का ह्याच्यात सरकार वाचणार आहे, का ह्याच्यात धनंजय मुंडेंचा राजीनामा वाचणार आहे, का ह्याच्यात वाल्मिक कर्ण वाचणार आहे, का ह्याच्यात सरकारची राष्ट्रवादीची होत असली बदनामी वाचणार आहे? कोण वाचणार आहे हा संशय. मित्रांनो, या सुदर्शन घोलेला आर्थिक मदत करणारा तो डॉक्टर, त्यांचे कुठेही सहआरोपी नाहीयेत. या वाल्मिक कर्णाला गाडीमध्ये आणून सोडणारा मोराळे, तो संशय होऊ शकत नाही. या सगळ्यांना जाऊन भेटणारा आणि पुन्हा देशमुखांना मोबाईलमध्ये फोटो दाखवणारा, त्यांना ब्लँकेट नेऊन देणारा, त्यांची सरबराई राबणारा, तो आरोपी होऊ शकत नाही. या सगळ्यात त्यांना मदत करणारे अनेक असे 11 सह आरोपींची काही नावं देशमुख परिवाराने दिली की ह्या 11 लोकांना तुम्ही सह आरोपी करा, ज्यातले 6 पोलीस खात्यात आहेत आणि 5 संशयित आहेत. मग या संशयितांचं काय होणार? आता आम्ही काल काही वकिलांनी सांगितले की हे चार्जशीट दाखल झालेलं आहे मान्य, पण याला जोडून एक चार्जशीट दाखल करता येतं, आणि त्यामध्ये हे काय बरं तपास थांबणार नाहीये. काही वकिलांनी सांगितले की हा तपास थांबत नाही, न्यायालयाच्या परवानगीने हा तपास चालू राहणार, आणि पुढे जसे जसे प्रगती होईल तसं तसं यामध्ये ते चार्जशीटला ते अटॅच करता येतं. फक्त लोकांच्या मनामध्ये ही कुठेतरी डिले पडतंय, काही संशय कल्लोळ दूर व्हावा म्हणून हा आरोपपत्र दाखल केलेलं आहे की यांना कुठेतरी जामीन मागण्याची मुभा मिळू नये म्हणून 90 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल केलेलं आहे. ही बाजू सरकारची आहे, आणि आता उज्ज्वल निकमांनी हे हातामध्ये घेतल्यामुळे पूर्णपणे विश्वास देशमुख परिवाराला आलेला आहे. म्हणून देशमुख परिवाराने ज्या वेळेस आक्रोश केला त्या त्यावेळेस सरकारचे होश आलेले आहेत, आणि देशमुख परिवार आता ठरवलेलं आहे, आणि देशमुख परिवाराचा पूर्णपणे विश्वास जिंकण्याचं काम सुरेश धसांनी, एवढे आरोप होऊनही सेटलमेंटचे आरोप, कुठंतरी गुप्तगू झालं काय, आमचं जुळलं काय, का व्यवहार झाला आणि मनोमिलन झालं
असं जे काही अफवा, जे काही संशय कल्लोळ महाराष्ट्रामध्ये 4-5 दिवस चालू होता, धसावर अनेक आरोप झाले, संपूर्ण मीडिया व्यथित झाला होता की धस तुमचं चुकलं, धस तुम्ही असं का केलं, धसाने विश्वासघात केला. हे सगळे पत्रकार, ही सगळी मीडिया, हे चॅनल, हे सर्व सांगत होते. मग धसाने ते मिटून काढण्यासाठी पुन्हा असा जोगला जाऊन त्यांना पुन्हा आधार दिला, धीर दिला. मग तरी मनोजदादा जरांगे यांचा अजून काही धसावर विश्वास आहे असं वाटत नाही का? हाय संशय. हे सगळं संशय 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 कल्लोळ कार्यक्रम चालू झालेला. आणि मित्रांनो, पण आता कुठंतरी एक आमच्यासारख्या माणसाला असं वाटतंय की खऱ्या अर्थानं आता इथून या प्रकरणाला गती मिळेल. फक्त पुन्हा माझं गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना एकच सांगितलं की जर तुम्ही 70 तासात गाडलेला गाडी काढू शकतात, तोही फरार होऊ शकला असता. 70 तासात गाडीला बाहेर काढले, 70 तासात त्या स्वारगेटच्या बलात्कार प्रकरणात, आणि 70 दिवसानंतर जर कृष्णा अंधाळे सापडत नाही, मग संदीप क्षीरसागरांचं म्हणणं बरोबर आहे का की कृष्णा अंधाळे आहे का? अशी आज महाराष्ट्राची नाही, देशाची यंत्रणा नाही तर जगाची यंत्रणा एवढी सक्षम आहे, एवढा आपण तंत्रज्ञानामध्ये प्रगत आहोत. एक जिवंत व्यक्ती तुम्हाला सापडू शकत नाही, ही महाराष्ट्रासाठी शोकांतिका आहे का? तर आता मला एकच म्हणायचं मित्रांनो, याच्यात संशय मी जास्त वाढवू इच्छित नाही. फक्त ज्यांनी कोणी शंका घेत आहेत उज्ज्वल निकमावर, सरकारवर, पोलीस खात्यावर, गृह खात्यावर, त्यांच्यासाठी म्हणून मला एक शब्द असा बोला वाटतोय की आता खरी सुरुवात झाली. थोडं संयमानं जर सर्वांनी घेतलं तर यानंतर मला काही जाणकार वकिलांना मी काल बोललो, त्या जाणकार वकिलांनी सांगितलं की ही तर सुरुवात झालेली, आता याला पुढे जोडून आरोपपत्र दाखल करता येऊ शकतात, तपास थांबणार नाहीये. कृष्णा अंधाळे लवकरच सापडेल असा सुद्धा विश्वास काही लोकांनी काल पोलीस खात्यातल्या मित्रांनी आमच्या व्यक्त केला की दादा हा सापडेल, 100% सापडेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केलेला. त्यामुळं हे जे संशय सगळीकडून, म्हणजे विरोधक मुद्दाम संशयाचं वातावरण निर्माण करतायत का, म्हणून मी संशय कल्लोळवर बोलतोय. त्यामुळे धसाने सुद्धा जे प्रकरण पुन्हा जे भ्रष्टाचाराचे लावून धरले, आता काय झालेलं आहे, याच्यातून धस नावाचं एक प्रॉडक्ट बाहेर आलेलं आहे. 5-5 टर्म आमदार राहून सुद्धा जेवढी प्रसिद्धी ज्या धसांना मिळाली नाही, या एका संतोष देशमुखच्या हत्येच्या मध्ये धसांना एवढी मोठी प्रसिद्धी मिळाली. धस आज राष्ट्रीय नेते झालेले. आज धसांना ऐकण्यासाठी लाखो लोक टीव्ही समोर बसतात. याला कारणच आहे की धसांनी प्रामाणिकपणे उचललेला आवाज. फक्त धसांनी जे 2 वेळा भेट घेतली धनंजय मुंडे, ती संशयास्पद आहे. धनंजय मुंडे नामदेव शास्त्रींकडे गेले, नामदेव शास्त्रींनी त्यांना निर्दोषत्व सिद्ध केलं. तिथून हे प्रकरण थंड बस्त्यात गेले का? अनेकांच्या एंट्र्या झालेल्या त्याच्यामध्ये, अनेक वेळी संशय निर्माण झालेला आहे. दमाण्याताई दररोज आरोप करून 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 शेवटी आता दमाण्याताई हात टेकले का? दमाण्याताई आता काल अंधारेताईंनी सुद्धा सांगितले की दमाण्याताई जरा दमानं, ते सुद्धा तुम्ही पाहिलं असेल. तर मित्रांनो, हे सगळ्या प्रकारात संशयास्पद वाढत चाललेलं आहे. आणि यामधून आता संशय एकच येतोय, आणि तो जर निघाला संशय तर खूप चांगलं या महाराष्ट्रासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या राज्याच्या विकासासाठी. म्हणून पुन्हा गदारोळ ह्या अधिवेशनामध्ये होऊ नये म्हणून कुठंतरी आता विरोधकांना थोडस हे प्रकरण मागे सरकवण्यासाठी, विरोधकांनी जास्त आवाज उठवू नये. विरोधकांना या प्रकरणात आता प्रश्न काय निर्माण होईल की हे प्रकरण आता आरोपपत्र दाखल झाल्यामुळं, उद्या मुख्यमंत्री सभागृहात सांगतील की हे आरोपपत्र दाखल झाल्यामुळे आम्हाला आता या विषयावर जास्त बोलता येणार नाही, कारण ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. यामध्ये सगळं काही अधिवेशन सुरळीत पार पडेल, धनंजय मुंडेचा राजीनामा बाळगेल, आणि पुढे याच्यातले खरे आरोपी, खरे सूत्रधार, खरे आका हे जगासमोर येणार आहेत का? या बाबतीत महाराष्ट्राच्या 14 करोड जनतेच्या मनातला संशय कल्लोळ मी आज तुमच्या समोर सादर केला. मित्रांनो, जे प्रश्न मला पडले तेच प्रश्न तुम्हाला सुद्धा असतील. फक्त मी बोलून दाखवतोय, तुम्ही फक्त ते व्यक्त करू शकत नाही, म्हणून माझ्या एक रत्नाकर औसेकर असा पुढे येऊन आपली फक्त शंका व्यक्त करतोय.
त्यामुळं कुठंतरी कुणाला पोलिसांवर संशय, गृहमंत्र्यावर संशय, मुख्यमंत्र्यावर संशय घेण्याची काही गरज नाही असं एक माझ्यासारख्या माणसाला वाटतं. कारण आता ही सुरुवात झाली. कुठंतरी जसं ताई म्हणल्या, अंधारेताई म्हणल्या दमानं, तसं 14 करोड जनतेने थोडं तरी दमानं याच्यावर संशय घ्यायचं कमी केलं. सुरेश धस एक प्रामाणिक माणूस आहे. सुरेश धस हा लढवाय आहे. सुरेश धस असा विकल्या जाणारा नाही असं काही लोक म्हणतात. पण सुरेश धसांनी एका चॅनलमध्ये कबूल केले, आम्ही काही संत तुकाराम नाही आहेत म्हणले, आम्ही काही एवढे धुतल्या तांदळासारखे नाही आहेत, त्यांनीच कबूल केले. फक्त आता लोक म्हणतात बीड जिल्ह्याला की ते मोठे आका आणि हे छोटे आका. आता खरं काय बीड जिल्ह्यातल्या जनतेलाच माहिती आहे मित्रांनो. त्यामुळं हे संशयाचं वातावरण आता कुठंतरी थंड होऊन खऱ्या अर्थानं आता उज्ज्वल निकम साहेब याच्यातली माहिती घेतील का? खऱ्या अर्थानं आता हिचे कोर्टावर केस चार्ज आल्यानंतर याच्यातले ज्यावेळेस उज्ज्वल निकम या सगळ्यांच्या आरोपींशी त्यांचा आपला सरकारी वकील म्हणून त्यांना फासाच्या तक्त्यापर्यंत चढवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतील का अशी शंका काही पत्रकार लोक घेत आहेत, काही राजकीय नेते घेत आहेत, काही महाराष्ट्रातले नेते घेत आहेत. विरोधी त्यांचं कामच आहे विरोधासाठी विरोध करणे. पण खऱ्या अर्थानं जो संशय आता सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झालाय तो संशय आता दूर होईल का? मित्रांनो, हे सगळे उत्तर आता तुम्हाला काही दिवसात मिळतील. आम्हाला सुद्धा बरेच लोक सांगते की तुम्हाला काय दुसरा विषय नाही का? भरपूर विषय आहेत. पण आम्ही जो एक विषय लावून धरला की हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा सेन्सिटिव्ह विषय आहे. एका गरीब परिवाराला न्याय देण्यासाठी चाललेली ही लढाई आहे. आणि म्हणून या लढाईमध्ये कोणी राजकारण करू नये, कोणी जातीपात करू नये, कोणी वैयक्तिक हेवेदावे आणू नये. फक्त यामधून सर्वांनी मिळून संतोषच्या आत्म्याला शांती कधी मिळेल की ज्या वेळेस या मारेकरी फासावर जातील. उज्ज्वल निकमांना सुद्धा आम्ही ही शक्ती मिळो की त्यांनी ज्या पद्धतीने त्यांनी अनेकांना आतापर्यंत फासाच्या तख्तापर्यंत पोहोचवलेलं, अनेक ठिकाणी न्याय देण्याचं काम केलेलं आहे, तसाच न्याय ते देशमुख परिवाराला सुद्धा देतील. त्यांनी स्वतःहून उज्ज्वल निकमांनी सांगितलेलं आहे की मी सुद्धा म्हणजे उज्ज्वल निकम सुद्धा व्यथित झाले ज्यावेळेस अख्खं मस्सा जोग 2 दिवस उपाशी राहिले, ज्यावेळेस देशमुख परिवाराने अन्नत्याग केला. आणि कुठंतरी हे प्रकरण पुन्हा अधिवेशनापर्यंत जर चाललं तर अधिवेशन करणं महाराष्ट्राच्या सरकारला मुश्किल होईल. म्हणून हे प्रकरण लवकरात लवकर गुंडाळण्यासाठी कोणतं हे अन्नत्याग आंदोलन मस्साजोगचं ताबडतोब सुरेश धस आणि बजरंग सोनेला वरून आदेश आले की तुम्ही जा आणि ते काही करा, त्यांची समजूत घाला, एसपींना मध्ये घ्या, त्यांचं लेखी निवेदन घ्या. त्यांना हे ठीक आहे उज्ज्वल निकम तर इथे ठरलेलंच होतं उज्ज्वल निकम द्यायचे, हे सगळं आम्ही सगळं झालेले ताबडतोब सगळ्या कारवाया पटपट लगे आरोपपत्र दाखल, हे सगळं काही व्यवस्थितपणे चालू आहे. लोकांच्या मागण्या सगळ्या मंजूर होतील आणि खऱ्या अर्थानं गुन्हेगार सापडतील का, खरा आका बाहेर येईल का आणि खरंच लवकरात लवकर त्या केसमध्ये फास्ट ट्रॅक चालवून लवकरात लवकर ह्या आरोपींना सजा होईल का? कारण हे आरोपी फासावर गेलेलं बघायचंय ह्या महाराष्ट्रातल्या 14 करोड जनतेला. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांची ही सत्वपरीक्षा मी काल सुद्धा बोललो होतो आणि पुन्हा बोलतो आज की खरी ही सत्वपरीक्षा 2 लोकांची आहे, एक उज्ज्वल निकम आणि दुसरे गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब. त्यामुळं आपल्या मनात काय संशय आहे तो आपण आपल्या कमेंटमध्ये लिहा. तुमच्या मनातले काही शंका असतील तर तुम्ही माझ्या कार्यक्रमातून जनतेसमोर महाराष्ट्रात 14 करोड जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल तत्पर आहे. असाच प्रतिसाद देत राहा. आपल्या मनातल्या गोष्टी मी लोकांसमोर आणण्याचा सातत्यानं प्रयत्न करील, एवढंच आश्वासन मी तुम्हाला देतो. मित्रांनो, तर बघूया आज दिवसभरात काय काय घडतंय. भेटूया पुन्हा उद्या. पण तुमच्या कमेंट्स द्यायला मात्र विसरू नका. तुमची कमेंट्स ही माझी शक्ती आहे, तुमच्या लाईक ही माझी शक्ती आहे. नसलं केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, स्टेटस ठेवा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा की म्हणा तुमच्या मनात काही संशय असेल तर जरूर सांगा. तो संशय दूर करण्याचा प्रयत्न एक तुमच्या आमच्यातला सर्वसामान्य माणूस म्हणून आपण नक्कीच करूया. तर मित्रांनो, शेवटी संशय, या संशय कल्लोळाला कुठेतरी आता बाजूला सारून आपण सकारात्मक दृष्टीने विचार करून एक असा सगळ्यांना वाटलं पाहिजे की बरोबर आहे, एक ना एक दिवस या संतोषच्या मारेकऱ्यांना सजा होणार आणि हे फासावर जाणार, एवढा विश्वास ठेवूनच आपण संशय व्यक्त करावा. आणि जरूर आपल्या कमेंट्स कळवा मित्रांनो. आपल्या कमेंट्स मी जनतेसमोर नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करेल.
धन्यवाद. उद्या भेटूया. नमस्कार. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.